काय घटना घडते ती एक एक वेळा आपण स्वप्नात पण विचार करू शकत नाही, अशा घटना घडत असते ते. काल परवाचीच गोष्ट आहे. जत तालुक्यात आहे ना, एक निष्पाप बाळाबद्दल असं झाले की ती मुलगी एका बदाम खायच्या आशेनं अशा ठिकाणी गेली की जेणेकरून तिचा काळ तिथं ओढून आला का ही होऊन त्या काळाकडे गेली, काहीच कळालं नाही. त्या मुलीनं फक्त त्या बदाम खायच्या आशेनं त्या बदामाच्या झाडाखाली गेली, पण तिथं एका निर्दय माणसानं तिच्यावर अशी नजर पडली की त्याच्या मनात अशा कशा भावना आल्या ह्याच कळणार. त्या बाळाबद्दल, त्या लहान मुलीबद्दल त्या मनात त्या भावना आल्या तर कशा, ह्याचंच मला खरं खूप खंत वाटत्या. पण त्या मुलीला तर काय माहीत की बाबा माझं काळ तिथं आहे, मी तिथं गेल्यानंतर माझ्या संग काय होणार आहे, ह्या क्षणी माझा जीव जाऊ शकतो, ही तिला तर कुठं माहीत. ती गेली तिथं त्या बदाम खाण्याच्या आशेनं आणि त्या माणसानं तिला धरलं. त्या माणसानं त्या बाळावर अत्याचार करून तिचा खून केला अक्षरशः. त्याला म्हणजे त्याच्या मनात आलं तर कसं ह्या गोष्टी की एवढ्या एवढ्या चिमुकल्या बाळाला, ज्या बाळाला आपण हा खेळवतोय त्या बाळा, जेणेकरून तो पण त्या एका मुलीचा बाळ असणारच की, पण त्याला कसं काय असं वाटलं की बाबा आपण असं करावं, त्याच्या मनात तर आलं काय हेच कळालं नाही आम्हाला. पण एक गोष्ट सांगतो की अशा नराधामाला, खरंच सांगतो, असल्या नराधामाला, ज्या असल्या माणसाला कधीच खरं म्हणजे कुणीच सोडू नये. सरकारला खरंच माझी विनंती आहे की असल्या माणसाला तुम्ही काय फाशी बिशी म्हणताना असं काय करूच नका. सरळ जनतेच्या ताब्यात, जनता जी निर्णय घेईल तीच होते. कारण की पुढं भविष्यात तुम्ही काय करणार, त्याला घेणार, त्याच्यावर वर्षानुवर्षे केस चालणार, कधी ती सिद्ध होणार, कधी त्याला ते शिक्षा मिळणार, काय कोणालाच माहीत नाही. तोपर्यंत तो निवांत राहील. ह्यामुळंच जर ह्या गोष्टी घडायला लागल्या, त्या कितीतरी गोष्टी सांगू तुम्हाला, किती जणांना सांगा हे असं घडले, लहान मुलीवर, मोठ्या मुलीवर. कोण आजकाल ह्या जगात असं झालं की मुलीनं बाहेर सोडणं एका बापाला खरंच काळजावर दगड ठेवून सोडावं लागते. शाळेला घालावं तर भीती, कुठं बाहेर जावं भीती, दुकानात त्या पोरगीला पाठवावं तर भीती. अरे माणसाला करायचं तर का, मग ह्या कारणासाठी मुली घराच्या बाहेर पडत नाही. कोण कुठला कधी काय करेल काय सांगता येत नाही. म्हणून प्लीज मी एकच सांगू शकतो तुम्हाला की आपण स्वतः जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत आपल्या आया बहिणी कधी सुखरूप राहणार नाहीत. ह्या गोष्टीचा तुम्ही नक्की विचार करा. धन्यवाद.